दिनेश कराळे साहेब त्यांचे स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय की जायचंय तुमचंही शाल प्रेमाचं प्रतिबिंब देऊन तुमचंही स्वागत केलं जाईल. दिनेश कराळे साहेब तुम्ही देखील आज या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. वळ्यात वळ काढून या स्पर्धेला तुम्ही बॅट दिली. तुमचंही सरसे स्वागत. मंगल पारधी यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. त्यांचंही स्वागत केलं जातोय. बेकरे ग्रामस्थ म्हटलं तर भरपूर चांगलं सपोर्ट या स्पर्धेला जरूर पाहायला मिळाला आणि त्यांचंही स्वागत केलं जातोय. बघूया आता आपण कोणाची चुकून जर नावं राहिले असतील तर माफी असावी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य असू द्या. कुणाची नावं घ्यायची बाकी असेल तर माफी असावी आणि ज्या कोणाची नावं घेतली नसतील त्यांचं आम्ही सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करून अष्टविनायक क्रिकेट संघ पेकरेवाडीच्या माध्यमातून वळूया बक्षीस पात्राकडे. 5वा क्रमांक ठरला जातोय लवाळीवाडी टीम. खेळाडूंनी यायचंय. 5वा क्रमांक लवाळीवाडी टीम यायचंय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक फटकावला जातोय लवाळीवाडी टीम. वाळकू कराळे साहेबांच्या हस्ते 5व्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. मी विनंती करतो, हे पारितोषिक आहे आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. 5व्या टीमचा चॅम्पियन संघ ठरला आहे लवाळी टीम. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलंय. ट्रॉफ्या पाहिल्या तर भले बक्षीस कमी असू द्या, पण ट्रॉफ्या भरपूर चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्या त्या स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळवायला हरकत नाही. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ठरलं जाते लवाळी टीम. लवाळी टीमचा विजय सो. सर्व टीम टाळ्यांच्या गजराने प्रत्येक टीमचा स्वागत केला जातोय. अप्रतिम स्पर्धा. त्यानंतर 4था क्रमांक ठरला जातो या धोत्रेवाडी. राजू कराळे यांच्या हस्ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिला जाईल धोत्रेवाडी टीमला. धोत्रेवाडी टीम म्हटलं तर एक चांगली टीम होती, कुठेतरी थोडीशी कमी राहिली. प्रॅक्टिस वरती लक्ष दिलं तर तुमची देखील टीम पुढे भरपूर जाणार आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक धोत्रेवाडी टीमने फटकावलं जातोय. राजू कराळे साहेबांच्या हस्ते 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाते. डॅसिंग डायलमेंट स्पर्धेला बॅट दिली साहेबांनी. तुमचंही सहर्ष स्वागत आणि 4था क्रमांक फटकावला जातोय धोत्रेवाडी टीमचा. भरपूर चांगला पारितोषिक पाहायला मिळतोय. त्यानंतर 2 मिनिटं म्युझिक बंद करायचे. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. आता जाऊया बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर ठरतोय कोण आहे? दोदानी टीम. बेस्ट फिल्डर ठरतोय माऊली नाही, तर बेस्ट फिल्डर ठरतोय धोत्रेवाडी. कोण आहे? बडवलवाडी. तर बेस्ट फिल्डर ठरतोय ज्याने भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि कॅचही भरपूर चांगले प्रयत्न केले. तर बेस्ट फिल्डर तर बडवल ब टीमचा जयेश शिंगवा ठरतोय बेस्ट फिल्डर. तर मान्य श्री गजानन पारधी यांच्या हस्ते बेस्ट फिल्डरचा कूलर दिला जाईल. तर मी विनंती करतोय साहेबांना की त्यांच्या हस्ते बेस्ट फिल्डर कूलर दिला जाईल. तर मी गजानन पारधी जय शिंगवा यासाठी बेस्ट फिल्डर म्हणून किताब. छोटा पॅक बडा धमाका. सरी आम्ही कमी पडलो, नक्कीच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला जाईल आणि बेस्ट फिल्डर म्हणून कूलर दिला जातोय. मान्य श्री गजानन पारधी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या हस्ते तो कूलर पाहायला मिळाला. बेस्ट फिल्डर ठरलाय जय शिंगवा. क्या बात है. उत्कृष्ट गोलंदाज
उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? दोदानी टीम, धोत्रेवाडी की बडवल की माऊली लोन बुरीची वाडी? तर बेस्ट गोलंदाज ठरतोय या स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिलं तर 6 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या, भरपूर चांगली बॉलिंग अटॅक त्याच्याकडे राहिलं होतं आणि बेस्ट गोलंदाज ठरतोय पंढरी वाघ बुरीची वाडी ठरतोय. कमालीची बॉलिंग राहिली होती. क्या बात आहे. बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स शूज आणि चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय बेस्ट बॉलर साठी. तर मी विनंती करतोय बेस्ट बॉलरची ट्रॉफी रमेश वाघ यांच्या हस्ते दिला जाईल. मी विनंती करतोय दादा की याचे तुमच्या हस्ते ट्रॉफी दिली जाईल. उत्कृष्ट गोलंदाज मारुती पंढरी वाघ 6 विकेट त्यांनी घेतल्या होत्या, भरपूर चांगली. पंढरी वाघ बेस्ट बॉलर ठरला जातोय. भरपूर चांगली बॉलिंग अटॅक. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. तर तिसऱ्या क्रमांकाचा मालकरी ठरला आहे बडवल ब टीम. तर मी विनंती करतोय सगळ्या खेळाडूंना की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. मंगल पारदी यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिला जाईल. मी मंगल साहेबांनी विनंती करते की त्यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाची पारितोषिकची ट्रॉफी द्यायची. तिसरा मालकरी ठरला जातोय अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरेवाडी आयोजित बेकरेवाडी चषक आपण पाहतोय 2025 चा तिसरा क्रमांक फटकवला जातोय बडवलवाडी टीम संघाचा. क्या बात आहे. भरपूर चांगला एफेक्ट याही टीमचा राहायला गेला होता. बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन याही टीम कडे भरपूर चांगला आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ठरला जातोय बडवल ब टीम. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ठरतोय या स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिला तर 69 रन 6 विकेट. कुठला आहे? माऊली 11 बुरीची वाडी, दोदानी लवाळीवाडी. कोण आहे? बोला लवकर. कोणाच्या अपेक्षा आहेत? उत्कृष्ट फलंदाज धोत्रेवाडी. कोण आहे? तर उत्कृष्ट फलंदाज ठरतो 69 रन्स 6 विकेट ज्यांच्या नावाचा डंका राहिला आणि तो ठरतो उत्कृष्ट फलंदाज धोत्रेवाडी टीमचा किरण गावंडा ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. क्या बात आहे. ज्या ज्या नावाचा ट्रेंड आला किरण गावंडाचा आलाय ट्रेंड आणि उत्कृष्ट फलंदाज ठरतो धोत्रेवाडी टीमचा. तर पपेश विर्ले साहेबांच्या हस्ते उत्कृष्ट फलंदाजाची जी ट्रॉफीज आहे ती दिली जाईल. तंटामुक्त अध्यक्ष ग्रुप ग्रामपंचायत कोलारे या साहेबांच्या हस्ते दिले जाईल उत्कृष्ट फलंदाज किरण गावंडा. क्या बात आहे. भरपूर चांगला इफेक्ट याही खेळाडूचा राहायला गेलाय. मी त्यांची मॅच त्यांची बॅटिंग भरपूर वेळा पाहिले आहे. भरपूर चांगले बॅटिंग लाईन या खेळाडूकडे आहे आणि उत्कृष्ट फलंदाज ठरला जातो धोत्रेवाडी टीमचा हुकमी एक्का किरण गावंडा ठरलाय बेस्ट उत्कृष्ट फलंदाज. आणि द्वितीय क्रमांक ठरलाय माऊली 11 बुरीची वाडी. दुसरा क्रमांक महेश विर्ले साहेबांच्या हस्ते दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक दिला जाईल. मी विनंती करतोय सर्व खेळाडूंनी यायचंय. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक माऊली 11 बुरीची वाडी ठरलाय. दुसऱ्या ट्रॉफीचा संघ माऊली 11 बुरीची वाडी टीम संघाचा.
अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त। सध्या स्क्रीनवरती पाहतोय दुसरा क्रमांक माऊली 11 बुरीचवाडी ठरलाय या स्पर्धेमध्ये विजय असो। आता मेन ऑफ द सिरीज, आता मेन ऑफ द सिरीज कोणाच्या नावावरती असेल? टीम लवाळीवाडी टीमचा की धोतरवाडीचा की भडवल की माऊली 11 की दोदानी? मेन ऑफ द सिरीज स्पोर्ट सायकल आहे, कोण असणार आहे? दोदानी भडवल टीम कोण आहे? तर मेन ऑफ द सिरीज ठरला जातोय 78 पॉइंट 78 रन 7 विकेट। आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक बॅटिंग अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला दोदानी टीमचा ठरतोय दिलीप सांबरी। मेन ऑफ द सिरीज स्पोर्ट सायकल भीमसेन कराळे साहेबांच्या हस्ते स्पोर्ट सायकल मेन ऑफ द सिरीज ठरला जातोय दिलीप सांबरी। आणि ट्रॉफी आपण पाहतोय आणि स्पोर्ट सायकल आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूंनी प्रेक्षकांची मन जिंकली 7 विकेट 78 रन त्या खेळाडूच्या नावावरती राहिला, अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावरती राहिला। आणि अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरवाडी मेन ऑफ द सिरीज स्पोर्ट सायकल या खेळाडूच्या वरती नावावरती राहिली आहे। एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी, कमालीची बॅटिंग राहिली। आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा नावाचा दबदबा राहिला पनवेल पासून प्रवास केला इथपर्यंत आणि चॅम्पियन संघ ठरलाय 2025 चा दोदानी टीम यायचे। तर मी हे पारितोषिक देण्यासाठी मोहन मसने साहेबांनी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल, चॅम्पियन ट्रॉफी दोदानी टीमचा संघाचा, दोदानी टीम संघाचा चॅम्पियन संघ 2025 चा ठरला जातोय। अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरे 2025 चा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले साहेब यांच्या हस्ते विनंती करतोय, सर्वांनी विनंती असतील महेश विर्ले साहेब असतील, रोशन मस्कर साहेब असतील, पप्पेश विर्ले साहेब त्यांच्या हस्ते, राजू कराले साहेब त्यांच्या हस्ते मी सर्वांनी विनंती करतोय की चॅम्पियन ट्रॉफी देण्यासाठी जायचंय आणि 2025 चा चॅम्पियन संघ ठरला